शाळेची फी भरली नाही म्हणून चक्क विद्यार्थ्याला ताब्यात ठेवणं तसंच एका विद्यार्थ्याला ऐन परीक्षेच्या कालावधीत थेट घरीच नेऊन सोडणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील एका पब्लिक स्कूल आणि इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाविरोधात पालकांनी चक्क कोडोली पोलिसात धाव घेतली आहे। याबाबत शनिवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झाली नव्हती। मात्र या प्रकारामुळे प्रवेश घेताना दिलेल्या आश्वासनांना शाळा व्यवस्थापनाकडून हरताळ फासला जात असल्याचं दिसून येतंय। मुंबईतील समीर डे यांच्या पत्नीनं आपल्या मुलाला एकलव्याप्रमाणे चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशानं वाघबिळी परिसरातील एका पब्लिक स्कूलमध्ये दाखल केलं होतं। या स्कूलमध्ये CBSE पॅटर्नप्रमाणे शिक्षण दिलं जातं। त्यासाठी वर्षाकाठी 92,000 फी आकारली जाते। डे कुटुंबियांनी त्यांचा मुलगा किंशुक डे याची 40,000 रुपये इतकी फी भरली होती। मात्र दर्जेदार शिक्षण मिळत नसल्यानं मुलाला शाळेतून घरी नेण्यासाठी डे कुटुंबीय शनिवारी शाळेत आलं होतं। मात्र व्यवस्थापनानं त्या विद्यार्थ्याला पालकांच्या ताब्यात देण्यास नकार दिल्याचा आरोप डे यांनी केलाय। माझा मुलगा 4थी मध्ये किंशुक समीर डे एकलव्य पब्लिक स्कूलमध्ये शिकतोय तो। मी त्या स्कूलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम माझे फेस होते त्यांच्याबरोबर। त्या बाबतीत मी खूप म्हणजे सप्टेंबरपासून माझी तक्रार चालू आहे, पण काही ॲक्शन घेतलं गेलं नाही आहे। आणि आता मी जेव्हा गेली होती त्यांना सांगायला की माझा मुलगा मला हँडओव्हर करा, ते माझ्या मुलाला माझ्याकडे देत नाही आहे, मला धमक्या देत आहे की नाही देणार, तुम्हाला जे करायचं ते करून घ्या, तुम्हाला जे तुमची ताकद आहे ते तुम्ही जोर लावून करून घ्या। आणि खूप उलटसुलट शब्द वापरतात आमच्यासमोर। ते सगळे झाल्यावर पण आडेतुरेने गोष्टी करतायत। आता एवढं फक्त रिक्वेस्ट केलं त्यांना प्रेमाने की सर प्लीज माझ्या मुलाला हँडओव्हर करा। ते बोलत की तुम्ही फीस भरा। आणि माझ्यावरती सगळे क्रॉस क्वेश्चनिंग म्हणजे पद्धतच नाही, त्यांची बोलायची शिस्तच नाही। त्या रिगार्डिंग मी आता कोडोली पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला आली आहे। दरम्यान आंतरराष्ट्रीय शाळा अशी बिरुदावली मिरवणाऱ्या एका अन्य शाळेनं तर चक्क परीक्षेच्या कालावधीत संबंधित विद्यार्थ्याला थेट घरीच नेऊन सोडलं। त्याच्या पालकांनी फीची रक्कम भरली नसल्याचं कारण पुढं केल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केलाय। माझा मुलगा शिवम विजय देवी फोर्ट इंटरनॅशनल स्कूल पन्हाळा वाघबिळ येथे शिकतोय आणि एंड परीक्षेच्या वेळेत त्यांनी मुलाला माझ्या आणून सोडलेलं आहे, घरी आणून सोडले परीक्षेला। मी नसताना माझ्या परवानगीशिवाय त्यांनी मुलग्याला आणून सोडलेलं आहे। मला फक्त म्हणतात आम्ही कॉल केला आणि आम्ही रिव्हर्ट करताना कॉल पण आमचा रिव्हर्ट घ्यायला त्यांना उचलत नाही आहे। आम्ही रिटर्न कॉल केले, आम्ही कामात असताना त्यांनी कॉल केले, ठीक आहे मी थोडंसं गावी गेलो होतो, परत येऊन भेटणार होतो, तेवढ्यात त्यांनी आम्ही आलो नाही काय असं सांगून, रिॲक्ट केला नाही असं सांगून माझ्या मुलग्याला आणून डायरेक्ट घरी आणून सोडलं। वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही शाळेचं मॅनेजमेंट एकच संस्था करते। आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेनं दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांनी थेट कोडोली पोलिसात धाव घेतली। मात्र ही बाब आपल्या अखत्यारीत येत नसून शिक्षण विभागाशी संपर्क साधावा असं सांगून पोलिसांनी हात वर केले आहेत।